नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. शाळेच्या मुख्याध्यापकांनी केले विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण. तामसा येथील प्रकार. हदगाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तामसा येथे मुख्याध्यापक यांनी एका मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तामसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या शिक्षकाचा निषेध म्हणून आज तामसा परिसरातील लोकांनी मार्केट बंद करून निवेदन आणि निदर्शने करण्यात आली. संपूर्ण मार्केट बंद आहे. काय प्रकार झाला होता काय सांगा? एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे. आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना घडलेली नाही व यापुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये यामुळे पूर्ण तामसाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले आहे. प्रत्येक वडील मोठ्या विश्वासाने शाळेत पाठवतो मुलीला. असं जर प्रकार घडत असाल अशा शिक्षकाला आपली काय मागणी असेल? नाही, आज कोणत्याही मुलीचं पालक राहो किंवा मग आपण जे शिक्षकाला गुरु मानतो किंवा देवच मानतो त्यांना, आणि डॉक्टरला सुद्धा आपण देवाचा दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार गंभीर झालेला आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग आपला बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो. कारण की आपले गुरु हे देवच आहेत तर त्यांना याचा गैरफायदा असा प्रकारे घेऊ नये एवढीच मी सर्वांना सांगू इच्छितो. या प्रकरणामध्ये काही राजकीय दबाव आहे का? नाही, हे प्रकरण असं आहे की याच्या राजकीय दबाव किंवा कोणताही जातीभेद राहू नये. हे प्रकरण अतिशय निंदनीय आहे व याला कठोर शासन झालंच पाहिजे. काय वाटते, कशी कारवाई झाली पाहिजे? आमच्या शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे. शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्यात हरामखोरांना असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे. आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही. एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी, तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादरतोद असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला येत्या 24 तासामध्ये अटक करण्यात यावी हीच आमची या ठिकाणी पोलीस स्टेशनला आम्ही निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. अमोल पाटील कोणत्या पदावर तो कर्मचारी होता आणि कोणत्या शाळेमध्ये होता? नाव काय असेल त्याचं? माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तामसा येथे तो प्राचार्य या पदावर होता. त्याला या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.